नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपल्यासाठी खूप छान सुंदर माहिती घेऊन आलेलो आहे आणि ती म्हणजे मित्रांनो, पावसाळ्यामध्ये ठिबकद्वारे कोणत्या कोणत्या टॉनिकचा वापर करावा, कोणत्या खतांचा वापर करावा, प्रति एकर किती खत द्यावे आणि साप्ताहिक खत नियोजन कशा पद्धतीने करावे, या संदर्भातली सर्व माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, आपणाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि नवीन असेल तर आपल्या ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ आपणाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, पावसाळ्यात ऊसाची वाढ आणि कांड्यातील अंतर वाढवण्यासाठी मी काही ठिबकमधून कोणकोणती आपल्याला खतं सोडायची आहे, कोणते टॉनिक सोडायचे आहे, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर पहिल्या प्रथम मित्रांनो, आपल्याला जे पावसाळ्यामध्ये ऊसाची वाढ, कांड्यांची जाडी, वजन वाढण्यासाठी अमोनियम सल्फेट हे मित्रांनो 10 किलो प्रति एकरसाठी आपल्याला घ्यायचं आहे. हे नायट्रोजन आणि सल्फरचा पुरवठा करण्यासाठी मित्रांनो हे अमोनियम सल्फेट आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला दुसरं जे ठिबकद्वारे द्यायचं आहे, किंवा तुम्ही ठिबकद्वारे देऊ शकता किंवा पाट पाण्यातून सुद्धा देऊ शकता, ते म्हणजे मित्रांनो MOP. हे म्युरेट ऑफ पोटॅश आहे. हे 5 किलो मित्रांनो आपल्याला हे सुद्धा ठिबकमधून द्यायचं आहे किंवा पाट पाण्यातून द्यायचं आहे. जर तुम्हाला ठिबक सिंचन पद्धत आपल्याकडे नसेल तर मित्रांनो, पाट पाण्याने कसं द्यायचं ते पण मी सांगतो. एक 200 लिटरच्या बॅरलला आपल्याला एक बुडाला होल पाडायचा आहे, त्याला एक कॉक बसवायचा आहे आणि जे खत आहे ते खत मित्रांनो पाण्यात चांगलं विरघळून घेऊन आपल्याला त्या कॉक वाटे प्रत्येक ऊसाला जाईल अशा पद्धतीने पाटाच्या कडेला ते ठेवून आपल्याला पाण्यामध्ये ते. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, हे दोन्ही जे खतं आहेत, अमोनियम सल्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश MOP, मित्रांनो हे एकत्र करून नाही सोडायचं. हे दोन्ही खते वेगळी वेगळी पाण्यात विरघळून स्वतंत्रपणे सोडावीत. ती एकत्र मिसळून मित्रांनो सोडायची नाही आहे. त्याचा वेगळाच परिणाम आपल्या ऊसावरती होऊ शकतो. त्याच्यामुळे मित्रांनो, ही दोन्ही खतं आपल्याला ठिबकद्वारे सोडत असेल किंवा पाण्यातून सोडत असेल तर ही मित्रांनो वेगळी वेगळी सोडा, ही काळजी घ्या. आता दुसरं आहे मित्रांनो, आपल्या ऊसाला फॉस्फरससाठी काही पर्याय आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही 24-24-0 10 किलो प्रति आठवडा किंवा मग 12-61-0 3 किलो प्रति आठवडा. जर तुम्ही 24-24-0 वापरत नसाल तर मित्रांनो तुम्हाला 12-61-0 हे 3 किलो प्रति एकर वापरायचं आहे. आणि हे सुद्धा मित्रांनो तुम्ही प्रति आठवड्याला जर 10 किलो आपल्या ऊसासाठी जर सोडलं तर मित्रांनो ठिबकद्वारे, तर तुमच्या ऊसाची जाडी, उंची, लांबी आणि रुंदी वाढण्यास निश्चित मदत होईल मित्रांनो. त्याच्यामुळे हे 2 खतांचा आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, आता 15 दिवसाच्या अंतराने आपल्याला घ्यावायची काही खते आहेत. तर ती खते कोणती आहे बघा मित्रांनो. मॅग्नेशियम सल्फेट मित्रांनो आपल्याला हे 5 किलो घ्यायचं आहे प्रति एकरसाठी. त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेट मित्रांनो हे सुद्धा 5 किलो घ्यायचं आहे प्रति एकरसाठी. आणि हे खतंसुद्धा मित्रांनो पाण्यातून सोडत असताना कशा पद्धतीनं सोडायचं बघा. ही दोन्ही खते वेगळ्या वेगळ्या दिवशी घ्यायची आहेत. म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट दिल्यानंतर 1 दिवस गॅप देऊन मग मित्रांनो दुसऱ्या दिवशी आपल्याला कॅल्शियम नायट्रेट हे सोडायचं आहे. कारण मित्रांनो दोन्ही पण एकाच दिवशी सोडायचे नाही, त्याचासुद्धा आपल्या ऊसावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे मित्रांनो ही काळजी घ्यायची आहे. एक जर आज सोडलं तर 1 दिवसाचा गॅप जाऊन द्यायचा आणि दुसऱ्या दिवशी मग मित्रांनो ते खत सोडायचं. आता दुसरं आहे ते चिलेटेड मायक्रो न्यूट्रियंट्स. मित्रांनो हे काय करतं, सूक्ष्म अन्नद्रव्ये ऊसासाठी शोषून घेण्यासाठी खूप मदत करतं. त्याच्यामुळे हे सुद्धा मित्रांनो आपल्याला 1 किलो दर 15 दिवसांनी आपल्याला ठिबक
द्वारे द्यायचे आहे किंवा पाण्यातून द्यायचं आहे. त्याच्यामुळे हे खूप आपल्या ऊसाच्या वाढीसाठी आणि जाडीसाठी खूप महत्त्वाचं आहे. तर हे झालं मित्रांनो आता पाण्यातून सोडण्याचं टॉनिक. तर आता मुळांच्या वाढीसाठी मित्रांनो तुम्हाला मी खास काही सल्ला सांगणार आहे, तर तो आपण नक्की पहा. तर त्याच्यामध्ये मित्रांनो ह्युमिक ॲसिड हे ऊसाच्या सुरुवातीच्या म्हणजे 6 महिन्यापर्यंत दर महिना 1 किलो प्रति एकर ह्युमिक ॲसिड सोडावे. मित्रांनो हे काय करतं हे मुळांच्या वाढीसाठी आणि विकासामध्ये चांगल्या महत्त्वाची भर घालतं. त्याच्यामुळं महत्त्वाची भूमिका बजावते. त्याच्यामुळे आणि ज्या खतांचे अवशेष शिल्लक राहतात ते शोषून घेण्यास ह्या मुळांच्या वाढीद्वारे फायदा होतो. त्याच्यामुळे मित्रांनो हे ह्युमिक ॲसिड आपल्याला 6 महिन्यापर्यंत दरमहा 1 किलो ह्युमिक ॲसिड सोडायचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो ह्युमिक ॲसिडसोबत तुम्ही मित्रांनो सेंद्रिय गूळ जर वापरलास तर अधिक चांगला रिझल्ट येतो. त्याच्यामुळे तुम्ही याचासुद्धा वापर करू शकता. आता दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, काय होतं पावसाळ्यामध्ये पाण्याचा जमिनीचा निचरा न झाल्यामुळे काय होतं, जास्त पाणी झाल्यामुळे ऊस पिवळा वगैरे पडतो आणि मग ऊस जर पिवळा पडला तर मित्रांनो ऊसाची वाढ खुंटते. तर त्यासाठी सुद्धा काही महत्त्वाचा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतात जर मित्रांनो पाणी साचून राहणार नाही याची जर काळजी घेतली तर निचरा व्यवस्थित नसल्यामुळे काय होतं, ऊस पिवळा पडतो, मुळी कुजते. तर मित्रांनो जमीन जर तुमची चोपण असेल तर जिप्समचा वापर करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. यामुळे जमिनीतील क्षाराचे प्रमाण कमी होऊ शकते आणि जमिनीचा पोत सुधारतो. दुसरी गोष्ट मित्रांनो, जर ऊसाची पाने वरून पिवळी पडत असतील तर ती लोह किंवा मग सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असू शकते. यासाठी मित्रांनो चिलेटेड फेरस सल्फेट ची 1 ते 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून जर फवारणी जर केली मित्रांनो तर याचासुद्धा चांगल्या प्रकारचा रिझल्ट तुम्हाला येऊ शकतो. आणि जर संपूर्ण ऊस फिकट किंवा पिवळसर दिसत असेल तर मित्रांनो नायट्रोजनची कमतरता असू शकते. मात्र पावसाळ्यात अति नत्र देणे टाळा, कारण त्यामुळे रोगराई वाढू शकते. पाने खालच्या बाजूने पिवळी पडत असल्यास मॅग्नेशियम सल्फेटच्या ठिबकमधून किंवा मग फवारणीद्वारे तुम्ही मात्रा देऊ शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही या खतांचा औषधांचा वापर जर केला तर जो तुमचा ऊस पिवळा पडलेला आहे त्याच्यावरती तुम्ही नियंत्रण आणू शकता. दुसरी गोष्ट, बाजारात मिळणारी चांगली चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये उदाहरणार्थ झायमॅक्स किंवा मग तत्सम 50 ते 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपात जर घेऊन आपण फवारणी जर केली तर मित्रांनो याचासुद्धा तुम्हाला रिझल्ट येऊ शकतो. आणि मुळांच्या उत्तम विकासासाठी आणि खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ह्युमिक ॲसिड 500 मिली ते 1 लिटर प्रति एकर ठिबकमधून सोडावे. हे मुळांची आणि जमिनीतील अन्नद्रव्य घेण्यास चांगल्या प्रकारची मदत करते. त्याच्यामुळे सुद्धा तुमचा ऊस पिवळा पडण्यापासून थांबू शकतो किंवा पिवळा पडला असेल तर तो हिरवा होऊ शकतो. आणि दुसरं गोष्ट मित्रांनो, एकदा ऊसाची मुळी तपासून पहा. जर मुळी काळी पडली असतील तर ती मूळकूज असू शकते. यासाठी मित्रांनो ट्रायकोर्मा 5 किलो प्रति एकर शेणखतात मिसळून किंवा मग ठिबकमध्ये तुम्ही हा देऊ शकता. पानाच्या खालच्या बाजूला काही किडे किंवा खोडाच्या बाजूला किडेसुद्धा असू शकतात, बुरशी असू शकते, ते सुद्धा तपासू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो जर तुम्ही नियोजन जर केलं तर तुमचा जो ऊस पिवळा पडला आहे तो सुद्धा तुमचा ऊस पिवळा पडल्याचा थांबू शकतो. त्याच्यामुळे जर तुमची जमीन खरपट असेल तर मित्रांनो खत देताना त्यामध्ये सल्फर म्हणजेच गंधक या खतांचा सुद्धा वापर वाढवा. अमोनियम सल्फेट जे तुम्ही आधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो तुमच्या शेतीतील मातीचा नमुना जवळच्या प्रयोगशाळेत जाऊन तपासून घेणे खूप महत्त्वाचे ठरेल किंवा खात्रीशीर ठरेल. त्यानुसार तुमच्या जमिनीचा pH जास्त असल्यास किंवा काही अन्नद्रव्यांची
घेऊ शकत नाही. त्यासाठी मित्रांनो तुम्ही जर माती परीक्षण करून जर हे केलं तर त्यानुसार तुम्हाला सुद्धा त्याचा मित्रांनो खत व्यवस्थापन करता येईल. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती आपणाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही माहिती मित्रांनो आपणास कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे. आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.